जय श्रीराम माऊली, जय श्रीराम. आनंदी जीवनाचा रेखीमय प्रवास आज आपण करत आहे. या प्रवासात आज आपण जाणून घेऊया काय असतात मेडिटेशन. मेडिटेशनने आपल्या शरीरात जागृती येत असते. काय येत असते शरीरात जागृती? का फायदे होत असतात मेडिटेशनने? खरंच फायदे होतात का मेडिटेशनने आपल्या शरीरात, आपल्या जीवनात, आपल्या विचारात? हेच आपण जाणून घेऊया. नक्कीच मेडिटेशन जेव्हा आपण करत असतो, सुरुवात जेव्हा मेडिटेशनपासून करत असतो तेव्हाही अगदी 5 मिनटापासून करायची. आणि 5 मिनटाचं हे मेडिटेशन आपलं केव्हा 1 तासापर्यंत पोहोचतं हे आपल्याला कळतही नाही. पण मेडिटेशन हा वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा केलं जातं. या मेडिटेशनने आपल्या शरीरावर असं असंख्य फायदे होतात. या शरीरातील कितीतरी दोष निघून जातात. आपल्या शरीरात ज्या वाईट सवयी असतात, ज्या कळत नकळत आपल्याला कधी कळतच नाही, सतत राग येणे, सतत चिडचिड होणे, या निघून जातात. शरीरात जे सतत विचार सुरू असतात, 80% विचार आपल्या शरीरात जे नकारात्मक सुरू असतात, ते हळूहळू या मेडिटेशनद्वारे सकारात्मकतेमध्ये बदलत जाते. आणि जसे जसे हे विचार या सकारात्मकतेमध्ये बदलत जाते, तसं तसं आपल्यामध्ये परिवर्तन होत जातं, आपल्या विचारात परिवर्तन होतं. आणि हळूहळू आपण एका सुंदर आयुष्याकडे जात असतो. या सुंदर आयुष्याचा, आनंदी जीवनाचा प्रवास म्हणजेच आपण म्हणत असतो की मेडिटेशन करा, स्वतःमध्ये जागृती करा. तर ही जागृती आपल्याला प्रत्येक व्यक्तीला करायची आहे. आता मेडिटेशन होत नसेल तर अगोदर छान संगीत लावायचं, काही क्षण 5 मिनटं डोळे बंद करायचे आणि त्या बंद डोळ्यांनी त्या संगीताकडे लक्ष देऊन ऐकायचं. मन अगदी आनंदी होते. मेडिटेशन म्हणजे काय? तर आपल्या मनाला सतत आनंदी ठेवणे, आपल्या विचाराला आनंदी ठेवणे. आपल्या विचारात, आपल्या मनात सतत एक आनंद दरवळायला असं पाहिजे. म्हणजेच एक मेडिटेशन असतं. डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे, डोळे बंद करून आपल्या ईश्वराचं नामस्मरण करणे. म्हणजेच काय? तर हे मेडिटेशनच असतं. अशा प्रकारे वेगवेगळं मेडिटेशन करू शकतो. जेव्हा आपण अशा प्रकारचे वेगवेगळे मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा बदल घडतो, आपल्या विचारामध्ये बदल घडतो, आपल्या शरीरातले चक्र बॅलन्स होतात. आणि जसे जसे शरीरातले चक्र बॅलन्स होत जातात तसं तसं शरीरावर एक आनंद, एक सकारात्मकता आपल्या शरीरामध्ये जागृत होत जाते. आपल्या शरीरातील ज्या समस्या येतात तशा तशा हळूहळू निघत जातात. आपल्या जीवनातील सुद्धा समस्या हळूहळू निघत जातात. आणि अशा प्रकारे आपल्या जीवनात परिवर्तन होत जाते. कधी कधी काय होतं, सतत व्यक्ती जीवन जगत असताना व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत वाईट लोक, नकारात्मक लोक येत असतात. व्यापारामध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये सतत अशा लोकांची संपर्क होत असतो ज्यांच्याशी सतत वाद, चिडचिड किंवा भांडणं होत असेल. अशा लोक जेव्हा संपर्कात येतात तेव्हा काय होतं, आपल्यामध्ये, आपल्या व्यापारामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये सतत समस्या येत असतात, अडचणी येत असतात. आणि त्या अडचणीमुळे काय होतं की आपलं नुकसान होतं. आपण जर ध्यान करत असलो तर काय होतं की आपल्या ध्यानामुळे आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मकता, एक शांती निर्माण होते, एक जागरूकता आपल्यामध्ये निर्माण होते. आणि काय होतं की त्यावेळेस आपल्यामध्ये हा बदल घडतो. आणि जेव्हा आपल्यामध्ये हा बदल घडतो ना, तेव्हा आपल्या संपर्कात येणारे लोक हा कितीही संतापलेले असले तरीही ते जेव्हा आपल्या संपर्कात येतात तेव्हा ते शांत होतात. ते व्यापाराशी आपण जेव्हा व्यापार करतो अशा लोकांची, तेव्हा ते बरोबर त्या प्रकारे शांततेने व्यापार करू शकतात. त्यांच्यामध्ये ती सकारात्मकता, ते व्हायब्रेशन त्यांच्यापर्यंत पोहोचतं. या मेडिटेशनद्वारे आणखी असंख्य फायदे होतात. जी अशक्य गोष्ट असेल तीही शक्य होते. कारण आपल्या शरीराचं ते व्हायब्रेशन तसं बनत जातं. आपल्या शरीरामध्ये ती शक्ती, ती ऊर्जा तशी निर्माण होत जाते. तसे विचार या शरीरात निर्माण होत जातात. आणि आपल्यामध्ये काय होतं तर एक आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास जेव्हा आपला वाढत जातो तेव्हा आपलं कोणत्याही कामामध्ये काय होतं तर आपलं सक्सेस होत असतं. ते काम, त्यात सफलता, यश असतं. ज्या कामात तुम्ही आत्मविश्वासाने जे काम करता त्या कामामध्ये नेहमी यश मिळतंच. आणि आत्मविश्वास केव्हा जागृत होतो तर नक्की या ध्यानाने हा आत्मविश्वास जागृत होत असतो. या ध्यानाद्वारे आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वास जागृत होत असतो.
जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक शांती निर्माण होत असते, आपल्या विचारांमध्ये एक शांती निर्माण होत असते आणि आपल्यामध्ये हा फरक जाणवतो. हा फरक आपल्यापासून इतरांपर्यंतही पोचतो. हळूहळू आपल्या संपर्कात येणारे लोकसुद्धा हळूहळू शांत होत जातात, त्यांच्यावरसुद्धा या गोष्टीचा परिणाम होत जातो. 5-10 मिनटाचं ध्यान जरी तुम्ही रोज करत असाल तरी या ध्यानाने तुमच्या जीवनात असंख्य असे फायदे होतात. फक्त शरीराचाच फायदा होत नाही तर शरीराशिवाय आपल्या इतर कामातही हा ध्यानाद्वारे फायदा होत असतो. इतर कामातही आपण जे जे कार्य करत असतो त्यात आपल्याला यश मिळतं, आपली प्रगती होत जाते. काय होतं की ध्यान जेव्हा व्यक्ती करत असतो तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होत असतं. त्याच्या स्वभावातले जे वाईट स्वभावातले जे दोष असेल ते निघून जातात. अहंकार, तुलना करणे, राग करणे, हे जे वाईट आपल्या स्वभावामध्ये गुण असतात ते निघून जातात. आपल्यामधील चांगल्या गुणाचा एक संचय होतो, एक साठा होतो. आपल्यामध्ये सहनशक्ती वाढत असते, आत्मविश्वास वाढत असते, एक शांती ते आपल्यामध्ये निर्माण होते आणि हे ध्यानामुळे आपल्या शरीरात होत असतं. आणि त्यामुळेच आपण आपल्या जीवनात जेही डिसिजन घेत असतो ते आत्मविश्वासाने घेतो. या मेडिटेशनने असंख्य असे फायदे होतात. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला जीवनामध्ये यश, प्रगती पाहिजे असेल, तुम्ही नक्की मेडिटेशन करून त्या यशाला, त्या प्रगतीला आपण समोर घेऊ शकतो. जीवनातील मेडिटेशन म्हणजे काय तर आपल्यामध्ये जागरूकता, स्वतःमध्ये परिवर्तन, स्वतःच्या जीवनात परिवर्तन. आणि हे परिवर्तनाची सुरुवात म्हणजे आपल्याला स्वतःपासून करायची असते. स्वतःपासून जेव्हा आपण आपल्या या परिवर्तन सुरू करत असतो तेव्हाच आपलं हे परिवर्तन, हे जीवन इतरांपर्यंत पोचत असते. तर या ध्यानाला नक्की स्वीकारा, रोज ध्यान करा आणि एका आनंदी जीवनाचा प्रवास सुरू करा. स्वतःमध्ये परिवर्तन करा, स्वतःच्या विचारांमध्ये परिवर्तन करा आणि तेच परिवर्तन इतरांना सुद्धा द्या. जीवनामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करणं फार जास्त महत्त्वाचं आहे आणि हे सगळं शक्य होतं ते ध्यानाद्वारे. ध्यान केल्याने काय होतं, कधी कधी आपण आयुष्यामध्ये कितीतरी संकट येतात, जीवन जगताना कितीतरी विचार येतात. शरीर आहे, शरीरावर सुद्धा कितीतरी रोग येतात. काही रोग असे असतात की वर्षानुवर्ष डॉक्टरांकडे जाऊन उपचार केला तरी ते बरे होत नाही, पण ते ध्यानाद्वारे 10-15 मिनटाच्या ध्यानाद्वारे ते रोग बरे होतात. जीवनातील किती समस्या आहे ज्या समस्येपासून आपलं मोकळंच होऊ शकत नाही, पण नक्की जेव्हा आपण ध्यानाशी जुळतो तेव्हा त्या समस्यापासून आपण नक्की मोकळं होत असतो. आणि असेच ध्यानाचे वेगवेगळे प्रकार माऊली रेकी परिवारामध्ये सांगितले जातात. माऊली रेकी परिवारामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं जातं की आपल्या 7 चक्राला कसं बॅलन्स करायचं, या शरीराला कसं बॅलन्स करायचं, तर शरीरासाठी कसे प्रकारे ध्यान करायचे, आपल्या व्यापारासाठी कसं ध्यान करायचं, मुलांसाठी कसं ध्यान करायचं, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान यासाठीच सांगितलं जातं की या ध्यानाचा तुम्ही उपयोग करा, वापर करा आणि या ध्यानाचा प्रयोग करून स्वतःमध्ये, स्वतःच्या मुलांमध्ये, परिवारामध्ये आणि व्यापारात प्रगती करा. आणि स्वतःपासून असे असंख्य लोकांपर्यंत आपण या ध्यानाद्वारे प्रयोग केला जातो. तर नक्की रेखी म्हणजे काय, तर रेखी म्हणजे हीच असते की ध्यान करणे, ध्यानाद्वारे जागृती करणे, ध्यान करून आपल्या जीवनातील ज्या समस्या असतील त्यांना बाहेर काढणे. असंख्य समस्या असतात छोट्या छोट्या ज्याचा कधी मार्गच मिळत नाही, पण तो रेखीमध्ये आल्यानंतर नक्की या समस्येपासून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपलं जीवन बदलतं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनातील बदलून जातात. त्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळतो. ज्या गोष्टी कधी शक्य झाल्याच नाही, ज्या गोष्टी नेहमी अशक्य होत्या त्या पूर्णपणे शक्य होतात, त्यात आपली प्रगती होते आणि जीवनाचा हा एक नवीन मार्ग आपल्याला या रेखीद्वारे मिळतो. तर नक्की रेखीशी जुळा, रेखी करा, आपल्या जीवनामध्ये प्रगती करा आणि इतरांचेही करा. चला, तर नक्की या ध्यानाला सगळ्यांनी जुळायचं आहे, या मेडिटेशनला सगळ्यांनी जुळायचं आहे, या मेडिटेशनला स्वतःमध्ये जागृत करायचं आहे आणि स्वतःमध्ये मेडिटेशन जागृत केल्यानंतर काय फरक स्वतःमध्ये पडतो ते नक्की सगळ्यांनी अनुभव करून घ्यायचा आहे, जाणून घ्यायचं आहे.
तर सगळ्यांनी नक्की रेखी परिवाराशी जुळा, माऊली रेखी परिवाराशी जुळा, स्वतःमध्ये ध्यानाची जागृती आणा आणि स्वतःची प्रगती करा. जय श्रीराम माऊली, जय श्रीराम.